पण तरी मला तुम्हाला विचारायचं आहे आज दोघांना, इतक्या वर्षामध्ये अशी कुठली गोष्ट आहे का की बाबा आजींनी आजोबांना सांगायचीच राहून गेली किंवा आजोबांनी आजीला सांगितलीच नाही? नाही. बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना आता या घरातल्यांना तुमच्याबद्दल काय म्हणायचं आहे? कारण इतक्या वर्षाचा तुमच्या सगळ्या कुटुंबाचा सहवास आहे, ओळख आहे. अशा वेळेला त्यांनाही तुमच्या प्रती काहीतरी भावना व्यक्त करायच्या असतील. तुमच्याबद्दल अजून काय काय ऐकायला मिळतंय बघूयात. बहिणीपासून सुरुवात. मी माझ्या घरात आदर्श म्हणून तिच्याकडे पाहिलं जायचं. अभ्यासात हुशार होती, गाण्यात तर होतीच. त्यामुळे मला असं टेन्शन असायचं की मी लहान असल्यामुळे मोठी बहीण आणि तिचं सगळं व्यवस्थित वेळेत सगळं होत होतं. त्यामुळे मी असा आदर्श म्हणूनच तिच्याकडे बघायचो. फक्त नावातच माझं नाव रवी आणि तिचं नाव रजनी होतं, पण ॲक्च्युली उलटं होतं सगळं. तिचा उजेड जास्ती होता. आणि लग्न झाल्यानंतर मेवणे म्हणून हे आल्यानंतर ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहे. त्यामुळे मला भाऊ नसल्यामुळे मोठे भाऊ मिळाल्यासारखं मला मिळालं. म्हणजे गायडन्स या दृष्टीने मला त्यांच्याकडे मी नेहमी बघायचो. किती छान, मोठा भाऊ मिळाल्याचा आनंद झाला. योगायोगाने ते बँकेत होते आणि मलाही नोकरी त्यानंतर बँकेत लागली. त्यामुळे एक आमची वेवलेंथ अशीही जमली. आणि दुसरी गोष्ट, त्यांना गाण्याची आवड होती आणि मलाही गाण्याची आवड तेवढीच लांबून आहे. त्यामुळे दोघांचा कॉमन फॅक्टर तो होता. त्यामुळे त्यांच्याशी माझं चांगलं जुळलं. आम्ही दोघं सख्खी भावंड आम्ही दोघंच आहोत. त्यामुळे आम्ही एकमेकांना धरून राहणं हे आमच्यासाठी अगदी निकडीचं होतं आणि ते आम्हाला अजून चांगलं जमलं आहे आणि तिने सांभाळून घेतलंय. त्याबद्दल खरंच तिचे आभार. 14 वर्षापूर्वी लग्न होऊन मी या घरात आले. बाबांविषयी सांगायचं तर ते अतिशय धार्मिक, अतिशय इमोशनल आणि नातवंडांच्या बाबतीत पॉझिटिव्ह आणि इमोशनल असं कायम असतात. आणि आईंच्या बाबतीत सांगायचं तर त्या अतिशय शिस्तप्रिय, घरात गाण्यात सगळीकडेच त्यांची ती शिस्त असते आणि आल्या गेल्याचं स्वागत त्यांचं करणं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. माझ्या आयुष्यात मी पण गाते प्रोफेशनली. माझ्या आयुष्यात माझे आई आणि बाबा हे आदर्श आहेत. म्हणजे त्यांचे कष्ट, त्यांची जिद्द, म्हणजे आईने हे जे आपण इतक्या जे गप्पा ऐकल्या त्याच्यापेक्षा आईचं कर्तृत्व खूप मोठं आहे. तिने लग्नानंतर जे काही स्वतःच्या आयुष्यात उभं केलं आणि म्हणजे सगळं डेडिकेशन, निष्ठा, श्रद्धा, प्रामाणिकपणा, सचोटी, ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर ते त्यांच्या क्षेत्रात खूप पुढे गेले आणि आम्हाला त्यांचा प्रचंड अभिमान आहे आणि माझ्यासाठी ते आदर्श आहेत आयुष्यातले. आमची आणि तिची आज 40 वर्ष दोस्ती आहे चांगल्यापैकी. हो, 40 वर्ष म्हणजे आम्ही एका सोसायटीमध्ये राहतोय आणि 40 वर्ष आम्ही पहिल्यापासून ज्या मैत्रिणी आहोत त्या आज तागा आहेत जीवाभावाच्या. ती उत्तम गाणारी, आम्ही गाणाऱ्या नाही, पण तिने आमच्या मैत्रीमध्ये तिचं गाणं हा म्हणजे चांगला फॅक्टर असा. म्हणजे ती दोस्ती तशीच राहिली. सर्वप्रथम म्हणजे सांगायचं म्हणजे गेले 12 वर्षाआधी संगीतचे गुरु शोधायला मी बाहेर पडलो आणि तशी माझ्या बाईंशी भेट झाली. तुमचं बालपण कुठलं? आमचं बालपण ओझर गणपती. ओझर गणपती, अष्टविनायक ओझर गणपती तिकडे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तिकडे बालपण गेलं. बालपण तिकडे गेलं. शाळा ओझरला झाली. ओझरला? हो, 11वी पर्यंत. 11वी पर्यंत तुम्ही तिकडे होते? ओल्ड एसएससी. व्हेरी गुड. आणि घरी कोण कोण होतं? घरी आई वडील, 3-4 आम्ही 3 भाऊ 2 बहिणी, मी 4. आम्ही 4 भाऊ आणि 2 बहिणी. अरे वा, सगळे तिकडेच होते ओझर? तिकडेच. आणि आज अजूनपर्यंत आम्ही एकत्रच राहतोय. अरे वा वा, मस्त की नाही, छान वाटतं. तुम्ही मुंबईत कधी आले मग? 1974 साली. कोणाकडे आलात मुंबईत? आमची मामांची मुलगी. कोण? आता म्हणजे त्याच्यामध्ये हिस्ट्रीला पुढे येईल सर्व तुम्हाला. हळूहळू हिस्ट्रीत येईल म्हणतायत पुढे. काय सांगा आता. आमच्याकडे राहायला आलेले वरळीला. तुमचं घर केवढं होतं? आमचं बीडीडी 40 होतं. छोटंसं घर, पण गॅलरी मोठ्या. गॅलऱ्या मोठ्या, त्याच्यामुळे छान सगळं. जांभोरी मैदान पुढे, त्याच्यामुळे राहायला फिरायला वगैरे मस्त मस्त छान. तुमची शाळा कुठली? वरळीमध्येच. वरळीमध्ये. हो. पण शाळेत असताना तुम्ही कशा होता? शांत होता? जास्ती खोडकर नाही, शांतच. शांत. शांतच. तुम्ही शाळेत शांत होता का? शांत होत म्हणजे
शांतता म्हणजे कबड्डी व्हॉलीबॉल हे मला खूप आवडतं खेळ खेळ. तुम्ही खेळलाय हो शाळेमध्ये पण मी हुशार असायचा. पण लहान असताना घरी न सांगता कुठे गेलायत वगैरे असं झालेलं? म्हणजे काही जण विहिरीत जायचे, काही जण नदीवर पोहायला हो जायचे. विहिरीत नदीत कुठे पण पोहायचं. तुम्ही हो तुम्हाला शिकवलं कोणी पोहायला? वडिलांनी शिकवलं. पण मग घरी न सांगता गेलेलं घरी कळल्यावर घरून काय व्हायचं? वडिलांनी शिकवल्यानंतर मी एकटा जायला लागलो. कोणाला वडिलांना माहित नाही काय नाही. मग मित्राबरोबर ते पोहायला जाणं शिकणं सर्व काही गोष्टी नंतर मी केल्या सर्व व्यवस्थित ओझर. हँडल केलं. ओझरला ती ओझरला समोर नदी पण आहे ना? हा तीच नदी त्या नदीमध्येच तुम्ही उडी मारायचे? हो. वा वा छान छान. म्हणजे तो ब्रिज आहे ना तो हा. त्या ब्रिजवरून आम्ही तिथं पहिलं ब्रिज नव्हता तिथून आम्ही उडी मारून खाली पोहायचे. म्हणून त्यांनी ब्रिज बांधला. जायचं. आता मला सांगा हे 10वी पास झाले, हो आमच्याकडे आले मग मामाकडे राहायला. मामाकडे राहायला आले. हो. हा, मग आमचं दुकान होतं त्याच्या मागे हे लोक राहत होते. मग पुढे पुढे काय मग अरेंज मॅरेज झालं आमचं लग्न. कसं काय? मागणं घातलं. काय हो सांगा मला काय झालं? आम्ही काय आम्ही राहत होतो तिथे म्हणजे त्या दुकानाच्या पाठी आम्ही राहत होतो. त्यावेळेला आमची मामाची मुलगी मामा होते. त्यावेळेला आमच्या वडिलांना मागणं घातलं बाबा तुमची मुलगी आम्हाला द्या. हा जी म्हणजे मामाची मुलगी म्हणजे नंतर यांचा भाऊ होता. हा त्या भावाने सर्व मुंबईला मला सर्व काय शिकवलं. काय काय शिकवलं यांच्या भावाने? कुठे फिरायचं हे भावाने शिकवलं? हो यांच्या भावाने. म्हणजे मुंबईला मला काय माहित होतं. मी मग गावी त्यांनी शिकवल्यावर तुम्ही फिरायला लागले का? फिरायला लागलो. गावी म्हणजे सगळं कशी नोकरी करायची कुठे नोकरी बघायची. मग पहिली नोकरी कुठे केली? पहिले लोक मी प्रायव्हेट कंपनीत केले. किती रुपये पगार होता? 150 रुपये पगार होता दिवसाचा? महिन्याला. काय सांगताय? हो एक महिना म्हणजे संपूर्ण महिन्याचे 150 रुपये मिळायचे. 74 साली. पण मला सांगा तुम्ही जेव्हा मामाकडे राहायला आलात मामाकडे राहायचं की नाही? हो की नाही? हो. केवढ्या हसताय त्या? मी काय बोललो का? मी काय म्हटलं आजी? मामाकडे आलो तर मामाकडे राहायचं. हो की नाही? मग आजी काय झालं पुढे? काहीच नाही. मामांनी आमच्या सांगितलं. आत्या होत्या त्यांनी सांगितलं असं की मुलगी तुझी देतो का वगैरे. मग लगेच होकार दिला तुम्ही? हो घरचेच सगळे हो म्हणणार ते आता एक रिलेटिव्ह ना आम्ही. हा मामाची मुलगी नाही. हा हो मामाची मुलगी 50 वेळा बोलला. पण काय लगेच होकार दिला त्यांनी? लगेच होकार. तुमच्या मनात होतं म्हणजे? नाही वडिलांच्या आई वडिलांचं सांगणार ते. तुमच्या स्त्रीला कपडे कुठे जायचे? यांच्याचकडे ना. मग मला माहिती आहे ना. मग पुढे काय झालं? त्यांनी विचारल्यावर होकार दिला? हो गावी गेलो. मग लग्न झाल्यानंतर 6 महिने तिकडे राहिलो. तुम्ही डायरेक्ट लग्नापर्यंत गेला? त्याच्या आधीचा आहे ना काहीच नाही. साखरपुडा झाला 1 वर्ष. पण वरळीत तुम्ही दोघे फिरायला गेले होते ना? नाही लग्न झाल्यानंतर. साखरपुडा झाल्यावर? नाही मुळीच नाही. वरळीच्या समुद्रावर? नंतर चौपाटीला लग्न झाल्यावर. त्याच्या आधी नाही? नाही कुठेच नाही. लग्न झालं दररोज जायचं आम्ही फिरायला. कुठे? चौपाटीला दोघे रोज? पण तुम्ही लग्नानंतर कुठे राहत होता? तिथं वरळी आपल्या सिमेंट कंपनीच्या समोर तिकडेच राहतो. तिथं पाठीवर राहायचं. त्याच्यामुळे चौपाटीवर जायला बरं होतं. 5 मिनिटं जायला 5 मिनिटं दररोज जायचं. सकाळी संध्याकाळी 9ला जायचं. रात्री संध्याकाळी 11ला घरी यायचं. 9 ते 11 चौपाटीवर? किती वर्ष फिरत होता चौपाटीवर? 1 वर्षभर. नंतर मुलगी झाली आम्हाला 1980 साली. ती मोठी मुलगी झाली आम्हाला. त्यानंतर मग थोडं बरोबर जबाबदाऱ्या वाढल्यानंतर आम्ही. मला आम्ही सांगा आजोबा म्हणजे आता इतक्या मस्त बोलतायत धडधड धडधड, घरात कधी रागवत नसतील ना? नाही नाही नाही. आणि आजी तर कायमच शांत ना? नाही नाही चांगलं शांत आहे. हो म्हणजे कसं काय? चांगलं म्हणजे गोड बोलतं. चांगलं शांत. ज्यांना कळायचं त्यांना बरोबर कळत. पण मला सांगा लग्न झालं ते कुठे झालं? मुंबईत. कुठे? वरळीला मित्रधाम हॉल. सॉरी परेलला मित्रधाम हॉल. मित्रधाम हॉल मध्ये लग्न. आणि लग्नानंतर गावी गेले का? मी मुंबईला नोकरी केली. मला सांगा 150 रुपयाची पहिली नोकरी तुमची. आता इतक्या वर्षाचा हा संसार, या संसारामध्ये अनेक चढ उतार तर आलेच असतील? भरपूर आले. कठीण प्रसंग आले ना. सांगा ना आठवणी आहे का? आठवणीने म्हणजे मुलं लहान असतानाची सर्व्हिस जाणार होती. सर्व्हिस म्हणजे त्यांना हे दिलं होतं. 3 मुलांचे 3 फ्लॅट झाले. अजून काय पाहिजे? हो की नाही? पण झाले हो. स्वतःच्या पाहिजे होता. लग्न झाल्यावर घ्यायला त्या 1000 मिळत होते. किती? 1000 मिळत होते ब्लॉक. पण मी काय म्हणतो तुम्ही आता राहता कुठे? नाही धाकट्यामुळेच आहे. कुठल्या परिसरात राहता? बोरी कांदिवली. 1000 जर कुठे मिळाल तर मला पण एक घ्यायचं आहे बघा. नाही ना मिळत. आता मिळालं तर मी पण घेतला. अरे हो